मित्रांनो नमस्कार. आजच्या या पॉडकास्ट सत्रामध्ये सांगली जिल्ह्यातील एक तरुण आणि तडफदार नेतृत्व आणि शेतकऱ्यांचे नेते आदरणीय सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सागर खोत आपल्या सोबत आहेत. भाऊ, आपलं स्वागत आहे AV9 मध्ये. नमस्ते. नमस्ते भाऊ, रयत क्रांती संघटना पूर्वी आपण शेतकऱ्यांसाठी अत्यंत म्हणजे जमिनीवर उतरून किंवा ग्राउंडवरती उतरून काम करत होता. नेमकं आता आपले नेते म्हणून एक या सांगली जिल्ह्यामध्ये फार मोठी ओळख आहेच, मात्र आमच्या प्रेक्षकांना तुमचं बालपण आणि तुमचा प्रवास म्हणजे पूर्वीपासून जाणून घ्यायला हवेल. नेमकं तुमचं बालपण कसं होतं किंवा कुठं गेलं? मी वाळवा तालुक्यातील मरळनाथपूर हे एक छोटंसं खेडेगाव आपल्या रेटरे धरणच्या वरती आहे. डोंगराच्या कुशीत वसलेलं मरळनाथपूर गाव, ह्या गावी माझा 1990ला जन्म झाला आणि इयत्ता पहिलीपर्यंत मी गावामध्ये शिकलो. त्याच्यानंतर भाऊ चळवळीमुळे महाराष्ट्रात फिरायचे, तालुक्यात फिरायचे आणि आपले शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय रघुनाथ दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाऊ काम करत होते. आणि त्यावेळी मला भाऊनी मग इस्लामपूरला शाळेला घातलं. इयत्ता पहिलीपासून 6वी पर्यंत मी आदर्श बालक मंदिर या शाळेत होतो आणि नंतर पुन्हा मग मला 7वी ते 10वी मी बाहुबलीला शिक्षण केलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. कोल्हापूर जिल्हा, येस, जरा भाऊंचे पुन्हा शेट्टी साहेबांचे हातकणंगले तालुका असेल. येस येस, हातकणंगले तालुक्यामध्ये बाहुबलीला. तर लहानपणीचं म्हटलं तर मला आठवतंय की मी सुट्ट्यांना वगैरे बाहुबलीवरून इकडे मरळनाथपूरला यायचो दिवाळीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये. इस्लामपूरला 6वी पर्यंत होतो. तेव्हाचेच हे मोहसिन विक्रांत वगैरे सगळे माझे क्लासमेट आहेत. अच्छा. इयत्ता पहिली ते 6वी पर्यंतचे. आणि पहिल्यापासून माझा एक मूळचा स्वभाव असा होता विशालजी, की मला एक लहानपणापासून भाऊंच्याकडे बघून म्हणा किंवा स्वतः मला एक मैत्री करायला खूप आवडायची आणि अजूनही खूप आत्ता पण आवडते. मग तेव्हा सुद्धा मी एक 7-8 मुलं नेहमी गोळा करायचो, क्रिकेट खेळायचो. क्रिकेटचा प्रचंड म्हणजे विचाराच्या बाहेर लहानपणापासून नाद, पण त्याच्यासाठी मोठं व्यासपीठ असतं हे काय माहित नाही की आपल्याला सुद्धा म्हणजे खरंच मी खूप चांगला खेळतो. ते आज येत आहे म्हणून बोलत नाही, पण खरंच एकदम जबरदस्त क्रिकेट खेळतो. आणि त्यावेळी असं माहित नव्हतं कुठेतरी की बाबा अकॅडमी लावली पाहिजे म्हणजे त्यालाही फ्युचर मिळेल, असं काय नॉलेज नाही. फक्त मनसोक्त खेळायचं, फक्त एक पटणार नाही. पण खरं म्हणजे आता 6वी पर्यंत तिथनं गेलो, बाहुबलीसनं पण मी आलो. पण 10वीला मला पहिली बॅट चांगली भेटली माझ्या बर्थडेला. 11वीला आमचे संदीप दादा, माझा आत्याचा मुलगा आहे, त्यानं आणि माझा मोठा भाऊ सुनील दोघांनी मिळून दिली. तोपर्यंत फळकुड घेऊनच खेळायचं. पटणार नाही, पण मरळनाथपूरचं आमचं जे घर आहे ते 10 बाय 10च्या आखण्याचं, म्हणजे एक आखणं म्हणजे एक खोली, 10 बाय 10च्या आखण्याचं 3 आखण्यांचं एक घर, अशा 3 खोल्या होत्या. अच्छा. आणि म्हणजे एकदम पटणार नाहीत तुम्हा कुणाला, पण खरं सांगतो, मी इयत्ता 4थी पासून इस्लामपूरला राहायला आलो 2016ला. तसा म्हणजे 1999 ते 2000चा काळ असेल, तिथून ते मी 2016 पर्यंत मी घरात मरळनाथपूरला झोपलेलो नाही. मी कुठे देवळात झोपलोय, व्यायामशाळेत झोपलोय, ग्रामपंचायतवर उन्हाळ्याच्या सुट्टीला झोपलोय. म्हणजे मी नाही, गावातली भरपूर पोरं, कारण गावात घरात जागा नसल्यामुळं. आता 3 खोल्या आमच्या. किचन मध्ये भाऊन आई झोपायची, त्याच्यातच गॅस आणि त्याच्यातच सगळं किचन बारकं. मधल्या खोलीमध्ये आमचा आत्तीचा मुलगा संदीप दादा, तो, त्याची बायकून, त्याची 2 पोरं, 4. राहिला सोफा बाहेर. सोफ्यात खाटं आमच्या अण्णा आजोबा झोपायचे, खाटाला लागून बरोबर म्हाताऱ्या झोपायची. आणि एक अशी जागा हुंबऱ्याला लागून उरायची, तिथं माझा मोठा भाऊ सुनील झोपत होता. त्यामुळे 4थी बसणं मी बाहेर झोपतोय, ती बाहेरच झोपतोय. त्यामुळे आणि खरं तर माझा मित्रांचा जो गोतावळा आहे तो वाढायला ते एक मोठं कारण आहे. पण परिस्थिती माणसाला जसं शिकवते, ती घडवते, शिकवते, तशी ती जिद्द आणि चिकाटी मला त्या परिस्थितीमुळे दिली. आणि एक चांगल्या तारुण्यांच्या काळात, तारुण्यात तसं लवकर काय चांगलं भेटलं भाऊंमुळे, नाही नाकारता येणार नाही. पण ते चांगलं भेटल्याला व्यवस्थित वापरतोय कशामुळे, कारण मीही डोळ्यानं गरिबी बघितल्या आणि ती भोगले. पण त्याच्यात जी मजा आहे ती उलट आता नाही. एकदम भारी होते ते दिवस बालपणी. शालेय शिक्षण म्हणजे माध्यमिक शिक्षण इस्लामपूर म्हणजे हातकणंगले तालुक्यातल्या बाहुबली वगैरे या ठिकाणी झालं. तुमचं उच्च शिक्षण म्हणजे कुठं झालं किंवा कॉलेज जीवन कशा? आता बालपणीचा एक किस्सा भारी सांगतो, म्हणजे जो तुम्हाला एक माहित असणार आहे, काय माहित नाही असला तर. मी म्हणजे करामती म्हणा किंवा एक संघटन कौशल्य माझ्यात होतं पहिल्यापासून, मला ते आवडायचं. अच्छा. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जरी आलो तरी मी, आमची पोरं सगळी मरळनाथपूरची, एक सचिन सांडगे, जयकर खोत, संग्राम देसावळे, मी,
आमचा पगडी ही आमची एक गँग होती. बर. तर आम्ही करमाटे विकायचो. तुम्ही करमाटे ऐकले असतील का नाही माहित नाही. ज्यावेळी डोंगरात गवत निघतात, गवत काढायचा वेळ असतो डिसेंबर जानेवारी मध्ये पावसाळा गेल्यावर, अच्छा. त्यावेळी त्या करमाट्या येतात. करमाट्याच्या आळे असतात, बारके बारके असे गोल असतं, ते सुद्धा आम्ही गावात विकलं या. बर. परत उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही जांभळं विकल्यात, करवांद विकल्यात. परत तुम्हाला सांगतो माकड मेवा विकलाय. चिंचा काढून चिंचेचे बारकी गोळे करून 5 रुपयाला एक गोळा विकलाय. दुकान बारका आम्ही टाकलंय लहानपणी. बर. तिघा चौघांनी एकत्र येऊन ती लॉटरी असायची बघा, त्या डब्यातनं एक गोळी काढली की ते नंबर येईल, ती लॉटरीतलं द्यायचं. सगळं केलंय. आणि त्याच्यामुळे मैत्रीचा गोतावळा आणि हे असं बालपण एकदम चांगलं ना आरामात केलं. त्याच्यानंतर भाऊ चळवळीत शेट्टी साहेबांशी संपर्कात आले. तिथं 6वी ते 10वी मी बाहुबलीला शिकलो जैन शाळेमध्ये. तिथं खरंच माझ्यावर खूप चांगले संस्कार झाले आणि उलट मी अतिशय जे उत्तम घडलो. त्याच्या आधी घडण चांगली नव्हती अशी नाही, पण 6वी नंतर एक मला माझ्या लाईफ मध्ये शिस्त आली. त्याला कारण असं की बाहुबलीला गेलं एक शेड्यूल टाईट झालं की बाबा 5ला उठायचंय, तुला रात्री 10ला झोपायचंय. म्हणजे मी भले आज राजकारण असो करू अगर न करू, कॉलेज शिकलेलो त्यावेळी सुद्धा माझा नित्यक्रम कधी नाही बदलला. मी सकाळी नेहमी 5 ते 6 किलोमीटर रनिंग कॉलेज टायमिंगला पण करत होतो, आज सुद्धा करतो. ती शिस्त मला लावली कुणी बाहुबलीला. ती शिस्त घेत 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 मी चांगल्या प्रकारे पुढे गेलो. त्याच्यानंतर मग मला 11वी 12वी शिक्षण माझं धुळे जिल्ह्यात पिंपळनेरला झालं. तिकडे आपला दुधसंग होता देवकीनंदन भाऊंनी टाकलेला, त्यामुळे तिकडे 11वी 12वीचं शिक्षण भाऊंसोबत राहायला गेलो. तिकडे 11वी 12वीचं शिक्षण घेतलं. पुढे पुन्हा मी आपल्या शिवाजी युनिव्हर्सिटीतनं माझं फूड सायन्स आणि टेक्नॉलॉजी झालंय. ते डिग्री घेऊन असं शिक्षणाचं ती डिग्री आहे माझ्याकडे. प्लस मी पुण्यामध्ये 1-1.5-2 वर्ष MPSCचा अभ्यास केला. बर. म्हणजे स्पर्धा परीक्षामध्ये नशीब आजमावून बघितलं. हा, नशीब 2012-11ला आजमावून बघितलं. बर. आणि त्यावेळी भाऊ लगेच माड्याला 2013ला भाऊंचा एक दिवस फोन आला की बाबा मुंडे साहेब आपल्याला म्हणलेत की माड्यातलं तिकीट 100% मी सदाभाऊ तुम्हाला देणार आहे. आणि भाऊंना माहित आहे की लहानपणापासून ह्याला एक नाद आहे, मुलं गोळा करायची, त्यांचे बरोबर फ्रेंडशिप सर्कल वाढवायचं, संघटन कौशल्य. त्यामुळं मला भाऊंनी 2014ला आपण लोकसभा लढवला. ते 17 एप्रिलला मतदान झालं. 2014 17 एप्रिल 2014 निकाल लागला 16 मे 2014. बर. आणि त्यावेळी मला भाऊंनी ऑक्टोबर महिन्यात 2013च्या ऑक्टोबरला माडा मतदारसंघात सोडलेलं 6 महिने आधी. तेव्हा माझ्याकडे ना गाडी होती विशाल शेठ ना काय होती. 2 व्हीलरवरनं मी 6 महिने भाऊंचा प्रचार केलाय. कार्यकर्त्यांच्या 2 व्हीलरवरनं करमाळ तालुक्यात राहिलो 3 महिने. त्यातले कॉलेज जीवन संपलं किंवा शिक्षणाचा तो काळ संपल्यानंतर तुम्ही समाजकारणाला सुरुवात केली. या समाजकारणामध्ये येत असताना तुमचे वडील राजकीय म्हणजे शेतकऱ्यांचं असतील किंवा विविध समाजातील प्रश्न असतील हे सोडवतच होते, म्हणजे राजकारणात होते. मात्र सदाभाऊ यांच्याकडून तुम्हाला राजकारणातले धडे म्हणजे नेमक्या कशा पद्धतीने शिकायला मिळाले? मेन असं आहे की शिक्षणामुळे चळवळीत बाहेर असलो तरी भाऊ काय घरी नेहमी खरं सांगतो जास्त राहायचे नाही. भाऊंचं प्रचंड भ्रमंती असायची. भाऊ आम्हाला भेटणे हीच मोठी भाग्याची गोष्ट. अच्छा. लय लकीली म्हणजे मी भाऊ बोलला 3 महिने आहे तर तिकडे आमचा संदीप दादा भेटायला यायचा. त्यातनं भाऊंना वेळ भेटली तर त्या 3 महिन्यात एका दुसरा राऊंड भाऊंचा व्हायचा एक अर्ध्या तासाचा. आम्ही इकडे सुट्ट्यांना आलो तरी पण भाऊ कायम चळवळ, आंदोलन, महाराष्ट्रभर भ्रमंती असं राहायचं. पण 2012ला जे आंदोलन झालं पंढरपूर पासून बारामतीपर्यंत चाललेलं, त्या आंदोलनाचा मी स्वतः सहभाग घेतलेला. त्या आंदोलनामध्ये मला भाऊन ते तिकडून चालत आलते आणि ते चालत आल्यानंतर माझा मित्र आदिनाथ मी आम्ही सुद्धा त्या आंदोलनात पुण्यामध्ये मी अभ्यास करत होतो. पण ठरवलं एक 4-5 दिवस जाऊ एक बघू कसं असतं आंदोलन. आणि आम्ही 4-5 दिवस त्यावेळी गेलो. त्यावेळी जे मी ती शेतकरी त्या आंदोलन भाऊंच्यावरती राजू शेट्टी साहेबांच्यावरती असणारं तुफान शेतकऱ्यांचं प्रेम, त्यांचे ते प्रश्न एकदम मनाला त्यावेळी भिडसं, एकदम छान वाटलं, एकदम जबरदस्त. पहिल्यापासून शेतकऱ्यांसाठी लढत्या ते अभिमान होताच, पण तिथं एकदम जागृती आली. कारण त्या ज्या शारदा पटांगणावरती जी सभा झाली भाऊंची, ती सभा 2012ला आधीपासून माहित तर भाऊ काय तगडे वक्ते आहेत, पण तिथं जे भाऊंचं भाषण झालं ते माझ्या आयुष्यभर लक्षातलं भाषण आहे आणि एकदम स्पिरिटचं भाषण होतं. म्हणजे अजितदादा असतील त्यावेळी एवढे मोठे ते प्रस्थापित होते, शरद पवार अजितदादा, एवढे भाऊ जबरदस्त बोललेले की म्हणजे एकदम जबरदस्त भाषण आहे ते 2012चं भाऊंचं. त्यांनी एक वाक्य बोललेलं मला आठवते, आरारावा गृहमंत्री होते. भाऊ म्हटले की
ह्या चौकामध्ये जर तुम्ही गोळीबार केला तर तुंब युद्ध होणार, इथं तुंब युद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. अच्छा. आमचे रक्त इथं सांडणार पण आम्ही हे मैदान सोडणार नाही. माती खाऊ मैदानातली पण हे मैदान सोडणार नाही. आणि ती त्यावेळी जो जोश आला असा कार्यकर्त्यांच्यात, ती शेट्टी साहेब 10 दिवस उपोषण आणि 1400चा भाव ऊसाचा 2100च्या घरात त्यावेळी पोहोचला. 700 रुपये डायरेक्ट टनाला वाढले. त्याच्या मागं खरं सांगतो, आज भले आमचं आणि त्यांचं कसंही असेल पण त्याच्या मागे शेट्टी साहेब आणि भाऊ दोघांचा 100% वाटा आहे. आता तुम्ही शेट्टी साहेबांचं नाव घेतलंच तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की सदाभाऊ आणि शेट्टी साहेब हे एक म्हणजे एका बैलाची जोडी, आपण एका बैलगाडी दोन चाक होते. आता हे चाक काय नेमकं, आता लोकांना वरवरती बघितलं तर एक राजकारण हे कारण असावं असं वाटतंय, मात्र अंतर्गत कारण काय? आता कसं आहे विशाल शेठ, बघा प्रत्येकाचे विचार करण्याची मेंटॅलिटी वेगवेगळी आहे. मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो की ज्या वेळा मोदी सरकार आलं, अच्छा, आपण सरकारला पाठिंबा दिलता, बरोबर. आणि 2014च्या आधी मुळात तुमची जी 2 मोठी आंदोलन झाली म्हणजे स्वाभिमानीची, मग त्याच्या पाठीमागचं इंदापूरचं ते आपला एक जण मयत झाला, वसगडेचे चंद्रकांत नलवडे शहीद झाले, ती पाचवडला मोठं कराडला आंदोलन झालं, 13ला, 12ला मी म्हणतो तसं बारामतीला आंदोलन झालं. आणि पश्चिम महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे तो त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात पेटून उठला. आणि तो मताच्या बाबतीत तो भाजपकडे झुकला, मान्य करावं लागेल. 2014ची ही सिच्युएशन तशी होती आणि मोदी लाट होती. यस, मोदी लाट आलेली. आणि त्यात महाराष्ट्रामध्ये ह्यांनी रान जबरदस्त मागच्या 4-5 वर्षात, 2014च्या मागे 4-5 वर्षात मोठं उठवलेलं काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात त्या जोडगोळीनं, बरोबर. त्याचा फायदा गोपीनाथ मुंडेंनी ओळखलं म्हणून त्यांना त्यावेळी महायुतीत घेतलं. त्यात फडणवीस साहेबांचा पण सिंहाचा वाटा आहे, कारण तेही प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे. आणि मग सत्ता भेटली. सत्तेत तिने सांगितलं निवडून आल्यावर तुम्हाला वाटा मिळणार हे होणार. मोदी निवडून आले साहेब 2014ला. 2014 ते 2016 तुम्ही 2 वर्ष कसे काय व्यवस्थित नांदला भाजप बरोबर. सदाभाऊ मंत्री झाल्यावर 3-4 महिन्यात कसं काय बिघडलं. भाऊंनी 2016च्या जुलैला मंत्रिपदाची शपथ घेतली, त्याच्या आधी तरी 14ला तुम्ही सत्तेतच जायचा, बरोबर. मग 2014 मे पासून जुलै 2016 पर्यंत ही 2 वर्ष तुम्ही मोदी साहेबांच्या सत्तेत असताना तुम्ही ओके म्हणला. कोण? राजू शेट्टी साहेब. पण भाऊ मंत्री झाल्यावर लगेच 3-4 महिन्यात म्हटले सत्ता सोडा. पण आम्ही त्यांना काय म्हणत होतो, आपल्यामुळे सुद्धा हे सरकार आलंय. म्हणजे तेव्हा शेट्टी साहेब म्हणले सत्ता सोडा, मग शेट्टी साहेबांना सदाभाऊ खोत किंवा त्यांचे जिवलग मित्र सत्तेत म्हणजे आहेत असं बघवत होतं की नेमकं काय झालं. साहेबांच्या जवळचे काय लोक असतील त्यांनी साहेबांना काय पण मिसगाईड केलं असेल, आणि त्यांनी शेवटी समजून घ्यायला पाहिजे होतं. कारण फायदा काय झाला बघा, मला आता राजकारणात आल्यावर सक्रियपणे कळालंय की आपण म्हणतो सत्तेच्या विरोधात संघर्ष केला, बरोबर. सत्ता मिळवली कशासाठी? ज्याच्यासाठी मिळवली त्यात तर तुम्ही लोकांची कामं करा. आज मी एक विरोधक आहे, मी नुसतं ओरडू शकतो, पण मी सत्ताधारी आहे, मी अधिकार घेऊ शकतो, मी एखादं काम डायरेक्ट करू शकतो. सत्ताधारी जो आहे त्याच्याकडे एक लोक गेले ऐका, तो एक सत्ताधारी म्हणजे कुठलंही पद घ्या, भले आमदार घ्या, खासदार घ्या, मंत्री घ्या, सरकार म्हणजे काय शेवटी यांचं मिळालेलं सरकार, यांचं मिळून आलेलं एक सरकार. एखाद्या मंत्र्यापाशी गेला आणि एखादा माणूस म्हटला की अरे माझा हा पानंद रस्ता करायचा आहे साहेब, आज ओझरडे सारखं एक गाव घ्या साधं, तिथं पानंद रस्ता पाहिजे होता, भाऊ आमदार आहेत, कित्येक वर्ष झाले त्यांना ऊस काढता येत होता, डोक्यावरून ऊस काढायचे, आज आपण तिथं 20 लाख रुपये दिले, फंड दिला. परत ना त्यांचा एक तहसील कार्यालयात तो प्रश्न अडकलेला होता, तहसील कार्यालयाला तहसीलदार साहेबांना, प्रांत साहेबांना बसून व्यवस्थित मिटवून तो विषय निकालात काढला. हे सत्तेमुळे झालं. आमचं ते राजू शेट्टी साहेबांना सांगणं होतं की सत्तेतनं चांगली कामं करूया. तुम्ही सत्तेचा उपभोग कसं घेता हे तुमच्यावर डिपेंड करतं. जर तुम्ही चांगला उपभोग घेतला तर विरोधकच राहू शकत नाहीत. माझं तर उलट बी फ्रँक म्हणणं आहे, फक्त सत्ताधारी जो माणूस आहे तो खरंच लोकांसाठी चांगला निर्णय घेणारा पाहिजे, बरोबर. पण ते साहेबांना त्यावेळी समजलं नाही. साहेबांना वाटलं की नुसतं आंदोलन करू, विरोधात राहू, वरडू, मगच जुळणार. पण शेवटी झालं काय हो, भाऊ मंत्री राहिले, हात नाही लोकसभेत 500 कोटी आपण पाणी पुरवठा योजनेला दिले. तर वेळ नाही आपल्याकडे. काय काय अशी गाव आहे ती की जिथं 40 वर्ष झालं पाणी गेलं नव्हतं. जसं की हातकणंगले तालुक्यात एक कुंभोज जवळ दुर्गेवाडी नावाचं गाव आहे. त्या गावाला भाऊ मंत्री असताना भाऊनी 1.25 कोटी रुपयाचा निधी दिला. आणि ती बिचारी सगळी चांदोली धरणग्रस्त आहेत, ज्यांनी आपल्या जमिनी सोडल्या आणि धरण बांधलं गेलं. बघा, ज्यांनी जमिनी सोडल्या तिथं धरण बांधलं गेलं, पण त्याच माणसांना प्यायला पाणी नाहीये. त्यांचं पुनर्वसन केलं की कुंभोज जवळ, पण प्यायला पाणी नव्हतं.
त्याच्यासाठी सदाभाऊ मंत्री झाले आणि फडणवीस साहेबांनी ताकद देऊन 1.5 कोटीचा फंड दिला आणि 50 वर्षानंतर त्या गावाला प्यायला पाणी मिळालं. नाहीतर डोक्यावनं कळशी, घागर आणि कळशी बायका अजून माणसं आलं होती खांद्यावनं. मग ही सत्तेतनं बदल करता येतो हे आम्हाला शेट्टी साहेबांना सांगायचं होतं. त्यांनी ते मान्य का नाही केलं? मान्य केलं नाही म्हणजे त्यावेळची कंडिशन अशी होती की त्यांना म्हणजे बोलणं योग्य नाही, पण आता खरं बोलतो ते एक वेगळ्या प्रमाणात होते की मला कोण पाडू शकतंय, मोदीला पण मी पाडणार आहे असं नाही चालत. त्यांना वाटलं काय सदाभाऊ माझ्यापासून लांब गेला तर फरक पडणार आहे, कोण सदाभाऊ, माझ्या भरपूर संघटना आहे, आज डिपॉझिट राहिलं नाही. आता तरी अजून आम्ही त्यांच्याबद्दल कायम चांगली स्टेटमेंट देतो, पण त्यांना तुम्ही विचारायला गेला तर ते म्हणणारे बप्प काय. म्हणजे आता त्यांच्या अलीकडच्या काळात बघितलं तर आत्ताच्या निवडणूक झालेल्या मध्ये त्या निवडणुकीमध्ये त्यांचे कार्यकर्ते सुद्धा त्यांना म्हणजे सोडून गेले किंवा त्यांच्यापासून बाजूला झाले. म्हणजे हा त्यांच्या वागण्याचा परिणाम म्हणावा की राजकीय धोरणांचा परिणाम म्हणावा? बघा, त्यांनी एक भाषणात गोष्ट म्हटले की मी आज पण एका त्या कार्यक्रमाला बोललो, योगायोगाला मला तिथं आठवण झाला तो मुद्दा म्हणून, की माझी एक ट्रेन आहे आणि त्या ट्रेनच्या डब्यात हजारो बसणार आहेत, उतरणाऱ्यांच्याकडे मी कशाला लक्ष देऊ. पण आज असं झालंय की त्या डब्यात ते एकटेच राहिल्यात, उतरून गेले सगळे. अच्छा. आणि तो डबा जर फुलफिल करायचा असेल तर सगळ्यात मेन त्यांनी, म्हणजे मी बोलणं योग्य ना, मी लहान तोंडी मोठा घास घेतो म्हणा, पण अहंकार बाजूला ठेवावा. जीवनात राजकारण काय, समाजकारण काय, शेवटी पत्नीचं नवऱ्याचं नातं काय, अहंकार काही मिळू देत नाही. अहंकार तुम्हाला भस्म करतो. तुमच्याकडे पाहिजे नम्रता. ती नम्रता मी सदाभाऊंकडनं शिकलोय. भाऊ बोलतात भाषणात एकदम कडक काटक, पण मुळात त्यांच्यामध्ये प्रचंड नम्रता आहे. अच्छा. तुम्ही नम्रता दिली तर तुम्हाला लोक महात्मा गांधींना पूजतात, भगतसिंगांना पण मानतात, पण शेवटी महात्मा गांधी आणि भगतसिंग, मी भगतसिंगांना मी वैयक्तिक मानतो, पण समाजात गेला तर महात्मा गांधीचाच वर्ग जादा निघणार. बरोबर. लोकांना अहिंसा पाहिजे, लोकांना खरं. आता ह्या जेवढे शेतकरी नेते होते ह्यांच्या भांडणामध्ये आता रघुनाथ दादांनी त्या ठिकाणी म्हणजे काम तसं एवढं फारसं दिसत नाही, किंवा राजू शेट्टी बाजूला झाले, सदाभाऊ खोत बाजूला झाले. म्हणजे हा शेतकऱ्यांचे जे नेते होते हे दुभागले गेले. कुठेतरी त्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं का, किंवा आता सुद्धा ते शेतकरी नुकसानाला समोर जात आहेत? कसं आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालं असं सगळ्याच गोष्टीत म्हणता येणार नाही. चांगलं पण चाललंय पण नुकसान होतंय. शेवटी हे वेगवेगळे झाले, फुटले म्हणजे 100% नुकसान होतंय. शेतकरी संघटना एक असं व्यासपीठ आहे की तिथं माणूस तयार होतो. बरोबर. तयार झाल्यावर तो परत एखादा पक्ष धरून तिकडे जातो. खरं त्या शेतकरी संघटनेचा इतिहास आहे, कारण त्याला तिथं चळवळ माणसाला घडवते, आणि चळवळ घडल्यावर ज्यावेळी प्लॅटफॉर्म येतो राजकीय, त्यावेळी तो मोठ्या राजकीय पक्षाशी कोणाला तरी बांधील होतो. तुम्ही म्हणताय ते 100% खरं आहे की ह्याच्यामध्ये नुकसान होतंय, पण आज ती वेळ राहिलेली नाही, ती वेळ निघून गेली. आता उलट येणाऱ्या पुढच्या पिढीनं, म्हणजे आमच्यातली जी पिढी आहे त्यांनी आता पुढचे 10, 15, 20 वर्ष चळवळीसाठी एकत्रित येऊन चांगला संघर्ष तयार करावा. सागरजी, संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की सदाभाऊंची रांगडी भाषा किंवा सदाभाऊ ज्या पद्धतीने बोलतात ते लोकांना आवडतं. बरोबर. मात्र त्यांच्याच मुलाच्या भाषणामध्ये आम्ही सातत्यानं ऐकत असतो की सदाभाऊंची जी बोलण्याची लबक आहे किंवा जी पद्धत आहे, जी रांगडी भाषा आहे, ती सुद्धा आम्ही तुमच्या माध्यमातून ऐकतो. म्हणजे हे भाषण कौशल्य जे आहे ते तुम्ही सदाभाऊंना बघत शिकला का याच्या मागे आणखी काय म्हणजे जादू आहे? नाही, मला लय जण विचारतात कुठे क्लास वगैरे काय लावला का किंवा काय, आणि मेन कारण एकच आहे की ते काय म्हणतात ना, काही जेनेटिक्स असतं. बरोबर. तसं ते आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी खरं सांगतो, मला वाचनाची एक प्रचंड आवड आहे. मी वाचतो, मी प्रचंड वाचतो, मी प्रचंड नॉलेज घेतो. मला एक छान वाटतं, ते माझ्या देवानं चांगला गुण दिला. मी खूप चांगला लिस्नर आहे, म्हणजे मी खूप लोकांचा ऐकतो. तुम्ही एखादी गोष्ट बोलला तर मी तुमचा ऐकतो. काही काहींना ऐकायला पण वेळ नाही असं ते दाखवतात, पण वेळ असतो. तुम्ही लोकांचा ऐकला की तुम्ही व्यवस्थित पुढे जाता. तुमची मांडणी आपोआप शब्द येतात, आपोआप फुटतात. प्रॅक्टिस हेच पाहिजे असं काही नाही. लोकांचे जे च्यात जावा, मिसळा, राहावा, तेच तुम्ही फक्त व्यासपीठावर मांडा. लोकांच्यात राहिलेलं तुम्ही स्वतःहून वेगळं तयार करून मांडायला गेला की तुम्ही चुकणार. जे लोकांच्यात तुम्ही राहताय, जे डोळ्याने बघताय, पण त्याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? त्याच्यासाठी तुम्हाला पाहिजे भ्रमंती. बरोबर. तुम्ही जर घर सोडून कुठल्याही गोष्टीत फिरला, जगात कुठलाही व्यवसाय असू दे, तुमचा बिझनेस असेल, तुम्ही कुठलंही क्षेत्र असेल, त्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही एका ठिकाणी बसून राहिला तर तुमचं ज्ञान नाही वाढू शकत. ज्ञान घ्या आणि ते दुसऱ्यांना द्या. तुम्ही 100% चांगले वक्ते सुद्धा होऊ शकता. फक्त ते ज्ञान दुसऱ्याला दिलं पाहिजे, बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे. ह्यातनं मी खरं तर ते शिकत आलो. आणि भाऊने एक भारी गोष्ट काय
मला संधी दिली. म्हणजे आपल्या तालुक्यात काय लोकांना माहित नाही, म्हणजे बाबा सागर खोत वाटतं असंच आहे, आता आलाय सदाभाऊंचा मुलगा आहे, काय कसं पुढे जाणार, ह्याला काय येते का. पण आता जसं जसं मी बोलायला लागलो, स्पीच करायला लागलो, भाषण द्यायला लागलो, लोकांना पटलं. पण हे आज घडलेलं नाही. मी काय मग सांगितलं तुम्हाला, 2013ला भाऊनी मला करमाळ्यात सोडला. आज 2025 आहे, 12 वर्ष झालं मी ही करतोय. तेव्हा आता कुठेतरी माझं स्पीच मागच्या 2-3 वर्षात तुम्हाला सगळ्यांना चांगलं दिसायला लागलंय. पण त्याच्या मागं पाठीमागे जी 8-9 वर्ष मी रगडल्यात ती कुठं आहेत, ती माझ्या आणि माझ्या अंतर्मनाला माहिती आहेत. मला महादेव जानकर साहेबांनी 25,000 रुपये बक्षीस दिले. दहिवडीत मी दूध परिषद घेतलेली 2015 साली दहिवडीत. एक आता असं गुपित आहे तुमच्या माध्यमातून मी सांगतो, पण ते खरं आहे. अच्छा. आणि ते आम्ही केलंय आणि वैयक्तिक मी केलं असं सुद्धा कधीतरी माझं अंतर्मन म्हणतं मी चांगलं झोपतो. कुठलं बघा, तुम्हाला धक्का बसेल आज ते ऐकल्यावर. 2015ला मी दहिवडीला दूध परिषद घेतली. दुधाचे दर पडलेले आणि मान खटाव तालुका भाऊंनी माढा लोकसभा लढवली, त्यातला तो एक मान खटाव तालुका माढा लोकसभेत येतो. आणि मला त्याच्यासाठी भाऊंनी जवळपास 20 ते 21 दिवस सोडलेला मान तालुक्यात. 20 ते 21 दिवस. आमचा एक मित्र आहे तिथला दहिवडीचा समीर जाधव म्हणून, त्याचं शेड आहे पोल्ट्रीचं. त्या पोल्ट्रीच्या शेड मध्ये मी राहिलो 20 दिवस. सकाळी टॉयलेटला टंबऱ्याला घेऊन जायत होतो माळावर 20 दिवस. 2015ची अवस्था तुम्हाला मी एकदम रिअल सांगतोय. आणि माझी इकडे त्यावेळी वेरणा गाडी होती. वेरणा समीर आणि मी, माझा मरणातपूरचा मित्र सुरेश डंगारने, आम्ही तिघं होतो. 21 दिवस मी तिथं राहिलो. शेवटचे 3 ते 4 दिवस रविकांत तुपकरजी तिथं आलते माझ्याबरोबर परत फिरायला. पण 17 दिवस मी वातावरण तयार केलं. त्यावेळी समजा पुढे 10 माणसं आहेत तरी मी अर्धा तास भाषण दिलं. या 5 माणसं आहेत तरी मी 40-45 मिनिटं बोलतोय. तिथनं मी तयार झालेली एक गोष्ट तुम्हाला सांगतोय. आणि त्या मान खटावचा इतिहास होता. त्यावेळी जयाभाऊ असतील आदरणीय, त्यावेळी तिथले त्यांचे बंधू शेखर गोरे, हे सगळे काँग्रेसला वगैरे बांधलेले होते. कोण नव्हतं भाजपमध्ये. अच्छा. कळालं का तुम्हाला सांगतो. आणि त्यावेळी बघा, 1 रुपये न देता, गाडी न देता, जेवण न देता, कारण आता इस्लामपूर आपण कार्यक्रम होतो, आपल्याला सगळं माहित आहे काय करावं लागतं, काही सुद्धा न करता मी 3 ते 4 हजार लोक गोळा केली 22 दिवस फिरल्यामुळं. आणि प्रमुख पाहुणे होते जानकर साहेब आणि भाऊ महादेव जानकर. ते पब्लिक बघितले, ते स्वतः मान तालुक्याचे पुत्र आहेत. त्यांना ते एवढे भावनिक झाले की बाबा मी एवढ्या वर्ष संघर्ष करतोय, पण ह्या पोरानं 22 दिवसात इथं 3 ते 4 हजार गोळा करून दहिवडीचा चौक भरलाच कसा शेतकऱ्यांचा. आणि माणसं आयशर टेम्पूतनं स्वतःहून आलती. आणि त्यावेळी मला त्यांनी तिथं 25,000 रुपयाचं बक्षीस दिलं की एवढी तू चांगली जनता गोळा केलीस, तुझ्याकडे ते गट्स आहेत. आणि त्यावेळी भावना म्हटले तुमच्या मुलाला मला द्या रासप मध्ये. मला अजून ते वाक्य आठवतं. काय, आता तुम्ही संघटन कौशल्याचा उल्लेख केला. आता आम्ही तालुक्यामध्ये फिरत असताना किंवा वेगवेगळ्या चर्चांच्या माध्यमातून लोकांमध्ये असणारी आम्ही अशा पद्धतीची चर्चा ऐकली की बाबांनो, सदाभाऊ म्हणजे तिकडे काम करण्यासाठी वरच्या लेवलला असतात, सागर कुठेतरी इथं काम करत असतात, मात्र हे जे बापलेक आहेत हे एवढी गर्दी नेमकं कशी जमवतात, केवढे यांच्याकडं एखादा कार्यक्रम असेल किंवा काय एखादा फंक्शन असेल तर या कार्यक्रमासाठी एवढी लोक हे अचानक कुठनं आणतात एवढे, हे काय पॉइंट आहे याच्यामध्ये? जबरदस्त मी उत्तर देतो आज. पहिला मागचा मुद्दा 1 मिनिट फक्त सांगतो. मग मी जी तुम्हाला म्हणलो घडलं ती, त्यावेळी मी जी 22 दिवस त्या मान तालुक्यात फिरलो त्यावेळी मला तिथे एक प्रकर्षानं गोष्ट जाणवली. आमचा खूप चांगला मित्र आहे समीर, तो समीर जाधव, चांगला मुलगा आहे, प्रचंड जबरदस्त आहे. तर फिरताना मला एक कळलं की भारतात बघा, तुम्ही भारतात म्हणतोय मी, एखाद्या ग्रुपनं ज्यावेळी शहीद होतात ना सैनिक 7, 8, 10, 12, त्यावेळी मानचा एखादा असतो. कारण मान मध्ये घरटे एक पोरगा आर्मीत आहे. कारण तिथल्या पोरांना वेळ आहे, जमीन बागायती नाही, त्यामुळे 10वी झाली की पायात त्यावेळी युनिस्टारचं फॅड होतं बूटचा, युनिस्टारचा बूट पायात घालायचा आणि अख्ख्या डोंगर कपारीतनं पळायचं आणि आर्मीमध्ये जायचं किंवा पोलीस भरतीला जायचं. तर तिथं चैतन्य अकॅडमी होती एक दहिवडीत, त्या अकॅडमीला आम्ही भेट दिली, तिथं भाषण झालं. तर त्या अकॅडमीतले सर म्हटले की या मानमध्ये मराठा समाज जास्त आहे आणि पोलीस भरतीचं जे वय आहे ते 25 वर्ष आहे. तुम्ही फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते 2015ला, ते वय वाढवता येतंय का बघा. आणि त्यावेळी मी भाऊंना सांगून विशालजी शिष्टमंडळ घेऊन फडणवीस साहेबांना जाऊन भेटलो आणि त्यांना हा मुद्दा पटवून दिला. आणि त्यांनी त्याच्यानंतर मराठा कास्टचं पोलीस भरतीचं वय 25 वरनं 28 केलं आणि PSIचं वय 28 वरनं 32 केलं. पण त्याची खरी जी धग आहे ती मी दहिवडीत पेटवलेली 2015ला. अरे वा, हे एक कौतुकाची गोष्ट म्हणावी लागेल आपल्याला. कारण एवढं मोठं त्यावेळी आपल्याला बॅनर, त्यावेळी 2015ला मीडिया नसेल, तेवढं पेटलं नसेल किंवा लोकांपर्यंत पोहोचलं नसेल, पण देवा शपथ खरी गोष्ट ही आहे.
कारण मी स्वतः अभ्यास करत होतो एमपीएससीचं, मला माहित होतं की मराठा समाजात ही जर वय वाढलं तर त्यांना अजून संधी मिळली तर चांगलं होईल, अगदी. म्हणून तो प्रयत्न केला. तर माझ्या मागाच्या तुमचा प्रश्नाचं प्रश्न तुम्हाला दुसरा महत्वाचा उत्तर आहे, अपेक्षित तिकडे आहे. आपण 2 मिनिटं येऊया. हा मग तेच आहे, कसं आहे, एक साधं गाव घेतलं तर बाहेरच्यांना माहित नाही, पण मी सांगतो एका गावामध्ये वाळवा विधानसभेत आपल्या जवळपास सरासरी 50-55 गावं आहेत. तर एका गावामधले 25 ते 30 लोकांचे माझे नंबर आहेत माझ्याकडे, माझे तोंडपाठ नाव आहेत. अच्छा. आणि आम्ही आपल्याकडे जबाबदारी 48 गावं घ्या आपली शिराळा विधानसभेतली, ह्यातली सुद्धा 30 ते 35 गावं अशी आहेत की त्या एका गावातल्या मधल्या 25 ते 30 लोकांचे माझ्याकडे नंबर आहेत आणि माझ्याकडे. आणि एखादा कार्यक्रम असला की मी स्वतः फोन करतो, मी स्वतः त्यासाठी 5 ते 6 तास वेळ देतो. एकटा एखाद्या खोलीत बसून मी फोन करतो. एका गावातल्या मी 12-13 फोन करतो, दोघाला एकाला करत नाही की तो एकटाच म्हणावा अरे मला सागर भाऊंचा फोन आला, आपण सगळी 13-14 जण ती म्हणतात अरे आम्हा सगळ्यांना सागर भाऊंचा फोन येऊन गेला. माझ्याच मोबाईलवरनं करतो, करायचा असतो तेवढा वेळ. अजून आपण एवढे मोठे नाही की तो वेळ नाही असं म्हणू शकत नाही. जर तुम्हाला फुल स्पीडनं राजकारण करायचं आहे, संघटन करायचं आहे, तर तुम्हाला हे करावं लागेल. मग एका वेळी मी त्याच्यात ठेवलंय, मी काय कन्सिस्टन्सी, सातत्य आहे माझ्याकडं. मी स्वतः फोन करतो, तुम्ही कार्यक्रमाला या, तुम्ही या, तुम्ही या, तुम्ही या. त्यामुळं ते लोक एवढी गोळा होतात. आणि भपका नसतो, बॅनरबाजी नसते तालुक्यात, मोठे मोठे होर्डिंग नसतात. त्यामुळे तर यांचं संघटन कुठं आहे, होर्डिंग असली वाटतं संघटन, काहीतरी पेपरला बातम्या दिल्या एक संघटन, काही नाही. अंतर मनाला माहिती आहे आपण किती पुढे आहे. अगदी बरोबर. त्याच्यामुळं परफेक्ट माणसं येण्याचं एकमेव कारण प्रचंड जनसंपर्क. नेत्याचा हा कार्यकर्त्यांशी संवाद असला पाहिजे, प्रचंड जनसंपर्क असलाच पाहिजे. एकावर डिपेंड, दोघावर डिपेंड, तिघावर डिपेंड अजिबात नाही. मी एखाद्या गावात फोन, समजा तुम्हाला फोन केला मी, अरे उद्या कार्यक्रमाला यायचं, तुम्ही काय म्हणता, हो येतो. तुमचीच काही इमर्जन्सी लागली तर तुम्ही पण गेला आणि ती बाकी 10 पण गेली. तिथनं एक पण गाडी येत नाही. मी एवढं खोलवर कार्यकर्ते शब्द चुकीचा, मी एवढा खोलवर आमच्या या सगळ्या टीम मध्ये सवंगाड्यांच्यात मित्रांच्यात गेलोय की माझं आता तोंडपाठ झालंय की बनेवाडीतनं गाडी किती येणार, मसूच्या वाडीतनं गाड्या किती येऊ शकतात, जुने खेडमधनं गाड्या किती येऊ शकतात, रेट्रे हरराक्षमधनं किती येऊ शकते, बावचीतनं किती. तोंडपाठ आहे, वस्ती वाईज मी फोन करून सांगतो परफेक्ट. जसं की आता एक उदाहरण आमचं बागणी घेतलं तर मी बरोबर सांगणार, बाबा संतोष खोत आमच्या त्यांना सांगणार तुमची एक खोत मळ्यातनं गाड्या आणा. तिथं नुसतं संतोष खोतला सांगणार नाही, रोहनला सांगणार, अनिकेत खोतला सांगणार, या दोघांना मी निरोप देणार म्हणजे देणार. असं करावं लागतं. इकडं गावामध्ये आमच्या दीपकला सांगणार, आमच्या तुम्हाला सांगतो सद्दामला सांगणार, इकडं मी आमच्या संभाजी चौगुलेला सांगणार, दीपक शेळकेला सांगणार, आमचे चव्हाण आहेत त्यांना मी सांगणार. असं सांगितल्याशिवाय होत नसतं, कळलं का. मग ती तसा निरोप माझा परफेक्ट जातो. इकडे पाण्याच्या टाकीकडे आमचे थोरात आहेत त्यांना सांगणार. एकटा फोन करून सगळ्यांना नाही, आपण कमीत कमी 25 लोकांना फोन करायचे. 25 मध्ये मला माहित आहे एवढा माझा संपर्क असल्यामुळे गाव जरी मोठं असलं तरी मला माहित आहे की कुठल्या वस्तीहून कोण गाड्या आणू शकतं. तुमच्या वस्तीहून तुम्ही एकच गाडी आणा, तुमच्या वस्तीहून तुम्ही आणा, तुम्ही आणा, तुम्ही आणा, तुम्ही आणा. हिथं आल्यानंतर कार्यक्रमाला म्हणतात अरे बागणीकर 70-80 आले वाटतं. बरोबर, कळलं का तुम्हाला. म्हणजे आता हे तुमची कन्सेप्ट इतरांनी फॉलो करायला काय हरकत नाही. आता ते कसं आहे, प्रश्न खतरनाक आहे तुमचा. हे फॉलो करायला हरकत नाही, ते करायला पाहिजे. पण ते करायचं असेल तर त्याला द्यायला लागतो वेळ. अगदी बरोबर. तुम्ही वेळ नाही दिला, नुसता फोन केला, पब्लिक नाही येणार. तुम्ही त्या समाजाला देणं पाहिजे. तुम्हाला ज्यावेळी तुम्ही 10 लोकांना म्हणतात तिघं चौघं घेऊन येणे, एका गावाची तर 40 जमतात, त्यावेळी ती तुम्ही 10 जणांना सांगितलं ते तिघं चौघं, पण त्या 10 जणांच्यात कुठलाही कार्यक्रम असला किंवा त्यांनी दुसऱ्या येणाऱ्या माणसांचा, उद्या समजा आमच्या कार्यक्रमाला एक 5-6 लोक आली, समजा एका गावातली एक 6 लोक आली आणि तो जो मेन असतो तो आपला काय म्हणून फोन करतो की अहो त्या आपल्या कार्यक्रमाला बघा मी सागरभाऊ घेऊन आलतो 5-6 जण, त्याच्यातल्या एकाच्या मुलगीचं लग्न आहे, आपल्याला गेलं पाहिजे. नक्कीच. त्या दिवशी 100 लग्न असू देत, बरोबर, मी तिथं जाऊन अटेंड करायचं आलं पाहिजे. ते म्हणले बाबा ह्यांच्या घरात कोणतरी मयत आहे, काय झालं तर त्या 12 दिवसात जाऊन भेट देऊन यायची. हे मी जपलंय. हो, समाजमानाचा एक प्रश्न आहे. समाजात आता लोकांमध्ये अशी चर्चा असते की बाबा नेत्यांची पोरं म्हटलं की तोंडामध्ये सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात, असा एक समज समाजामध्ये आहे. आता तुम्ही तर त्यात आमदारांचा मुलगा आहात, मंत्र्यांचा मुलगा आहात, बरोबर. म्हणजे या संकल्पनेकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय. एकदम भारी प्रश्न. मला हे पटलंय, पण कसं असतं की ते म्हणतात ना बघा की एखाद्याला बाबा मारून तुम्ही हे करू शकत नाही,
बरोबर नाही, बळीचा बकरा करू शकत नाही. एखाद्याला आपण बळीचा बकरा करतो म्हणजे एखादा पुढारी असतो, नेता असतो, तो पोराला म्हणतो तू कर माझ्या मागणं, बरोबर, त्याला बळीचा बकरा केला. तुमच्याकडे ते गुण असलं तर ते घडतं, अगदी बरोबर. तुमची आवड असेल तर तुमचं नाव होतं. तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी प्रेझेंटेशन करून म्हणून कुठेतरी पुढे उभा केलं आणि उभा केल्यानंतर तुम्ही कळलं की तुम्ही काय आहे, लोक मागणं येत नाहीत. त्याच्यात सगळ्यात एक उत्तम उदाहरण देतो, म्हणजे मी काय स्पष्ट आहे बोलणार. पार्थ पवार काय उभा करायची गरज होती, पत्र वाचून बोलता येत नव्हतं. समजून घेतलं पाहिजे ना कुणाला उभा करतोय आपण. आज कदाचित ते खूप चांगले झाले असतील, पण ज्यावेळी उभा केलं त्यावेळी ती परिस्थिती नव्हती. ते पडले हे महत्वाचं नाही, मी पण पडलोय. महत्वाचं काय आहे, तुम्ही त्याला कॅपेबल आहेत का. तुम्ही एवढे दादा व्यासपीठ गाजवतात, एवढा मोठा माणूस चांगला आहे, दादांचं काम पण सुपर आहे. कोणाचं अजित दादांचं, विरोधक असले तरी दादा म्हणतात, त्यांची ख्याती आहे की ऑन द स्पॉट काम करणारा महाराष्ट्रातला तो नेता आहे. पण ज्यावेळी मुलाला उभा केलं त्यावेळी माझा एक साधा प्रश्न आहे, मुलाला ती चिठ्ठी वाचून भाषण करता आलं नाही आणि तुम्ही कशात जीवाव केलं सा हो. मग ती म्हणायचं तोंडात चमचा घेऊन त्यावेळी उभा राहिला. आज रोहित पवारला आपण तसं म्हणू शकत नाही, ते साध्य करून दाखवायला लागलाय की माझ्याकडे नेतृत्व आहे. आपल्याकडे रोहित पाटील, त्यांना म्हणू शकतो, ते स्वतः दाखवायला लागलाय की माझ्याकडे गट्स आहेत. बरोबर. ते तसा माणूस जर पुढे स्वतःहून आला आणि लोकांच्यात गेला, म्हणजे तुमच्या प्रश्नाचं करेक्ट एक उत्तर भारी. काल माझा कार्यक्रम झाला जत तालुक्यामध्ये, आदरणीय शेठ आणि मी एकत्र होतो. तिथं शेठ लगेच गोपी शेठ आपले आमदार निघून पंढरपूरला फास्ट गेले आणि मी मागे ठेवलो. मला म्हटले सागर व्यासपीठ चालव आता तूच. मी बोलून झाल्यानंतर तिथं एक मला कार्ड दिलंय, माळी म्हणून आहेत, प्राध्यापक आहेत कोल्हापूरला. ते मला परत म्हटले की घराणेशाहीचं तू मोडून काढलंस बरं का, तुझ्याकडे तेवढंच शैली आहे, आम्ही तुझं भाषण ऐकून एवढं प्रभावित झालं, आम्हाला आवडले, तुझे विचार आवडले, तुझं बोलणं आवडलंय. म्हणजे काय तू नुसता सदाभाऊचा पोरगा आहेस म्हणून आजच्या कार्यक्रमाला आला नाहीस, तुझी वेगळी ओळख तयार होणार, ही महत्वाचं आहे. तुम्ही कालच्या कार्यक्रमाचा उल्लेख केला. कालच्या कार्यक्रमामध्ये गोपीचंद पडळकर साहेब सुद्धा होते आणि त्यांनी तुमचा उल्लेख असा केला की इस्लामपूर विधानसभेचे भावी आमदार म्हणून. यात म्हणजे या त्यांच्या वक्तव्याकडे कसं बघतात. साहेबांचं आणि भाऊचं नातं एकदम आपुलकीचं प्रेमाचं आहे आणि त्यांना वाटतं बहुजन समाजातली पोरं पुढे यावीत आणि त्यांना एक माझ्याकडे काहीतरी दिसत असेल नेहमी, एखादा स्पार्क त्यांना वाटत असेल की सागर हे करू शकतो किंवा आहे. पण शेवटी ते नशिबाचा भाग आहे की जे शेवटी ते म्हटले म्हणून काही जणांना खूप लगे वाईट वाटेल किंवा काय दुःख किंवा दुश्मन असं मी त्या विचारसरणीचा माणूस नाहीये. अच्छा, मला एक काम कळतं बघा, तुम्ही चांगलं कर्म करा, तुम्हाला जे मिळणार आहे ते मिळणार आहे, तुमच्या जे हिथं लिवलंय ते मिळणार आहे. मी जे काही गोष्टी मनात ठरवून लहानपणापासून वावरत आलो त्याच्यात खूप लाईफ स्विंग घेतलाय. कारण आम्हाला माहितच नव्हतं आम्ही कधी राजकारणात येईल. आता बी फ्रँक बोललो, ज्यावेळी एमपीएससी मी आदिनाथ करत होतो पुण्यात त्यावेळी वाटलं कुठेतरी 100% लय नाही पण ऍटलीस्ट एवढा हुशार आहे की PSI तरी होऊ शकतो, असं कॅपेबल होतो मी. अच्छा, पण टर्न घेतला, भाऊ इकडे गेले, प्रशासनात सेवा करायची होती. आज तीच संधी मला राजकारणाच्या माध्यमातून समाजकारणाच्या व्यासपीठातून मिळते. त्याच्यामुळे मी आनंद आहे, तिकडून इकडे आलो. कुणालाही वाटलं, आम्हाला कधीच नाही वाटलं, म्हणजे त्या मरणापूर मधले क्रिकेट खेळताना स्वप्नात पण नव्हतं की आपण कधीतरी एका आमदार मंत्र्याचा पोरगा असेल. आणि ते ध्यानीमनी पण नाही, काय नाही, एकच ध्यानीमनी होतं की चांगलं कुटुंब पुढे न्यायचं आहे, लग्न चांगलं करायचं, आधी अभ्यास करून कुठेतरी सेटल व्हायचं आणि मस्तपैकी प्रशासकीय सेवेत नोकरी करून आपलं कुटुंब पुढे न्यायचं. पण ही योग जुळून आला म्हणून आम्ही इकडे आहे, म्हणून आम्ही खूप चांगलं करतोय. त्याला कारण आहे, म्हणजे माझ्यासारखी जी काय अशी चुकून आली असतील ते 100% चांगलंच करणार, कारण त्यांची बायोग्राफी वेगळी होती. आता आपण थोडीशी निवडणुकांवरती चर्चा करूयात. आता मागच्या एक 5-6 महिन्यांमध्ये निवडणुका पार पडल्या, त्यामध्ये लोकसभेची निवडणूक पार पडली आणि लोकसभेच्या निवडणुकीला तुम्ही आणि तुमचे वडील सदाभाऊ यांनी अत्यंत उत्तम काम केलेलं आहात आणि सगळ्या शिराळा विधानसभा असेल किंवा वाळवा विधानसभा असेल, म्हणजे पूर्ण हातकणंगले मतदारसंघानं संपूर्ण पाहिलंय की बाबांनो सदाभाऊ आणि सागरभाऊ या दोघांनी धैर्यशील माने यांना सुद्धा निवडून आणण्यामध्ये एक मोलाचा वाटा आहे. त्याचबरोबर विधानसभेला सुद्धा तुम्ही सत्तूभाऊ यांच्या बरोबर त्या ठिकाणी ठामपणे उभा राहिलात आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही काम केलं. त्यावेळी आम्ही ऐकलं होतं की बाबांनो सदाभाऊ आहेत तर सागरभाऊंचा देखील कुठेतरी या मतदारसंघावरती दावा होता, अशा त्यावेळी चर्चा होत्या. मग यामध्ये कितपत तथ्य होतं नेमकं, का सम्राट महाडिक आणि सत्यजित भाऊ देशमुख यांच्या तुम्ही म्हणजे तो समोर पडद्याला त्यांच्या पडद्याआड तुम्ही गेलात का? नाही, एकदम स्पष्ट सांगतो. काय झालं की भाऊ विधानसभेला आमदार झाले जून मध्ये आणि त्याच्या आधी लोकसभेला फडणवीस साहेबांनी भाऊंना सांगितलं की आम्ही इच्छुक होतो ना लोकसभेला, की सदाभाऊ आपल्याला तिथं धैर्यशील दादांना तिकीट द्यायचे आणि तुम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा
तुमचं काय भविष्य आहे ते मी बघतो. विषय संपला आणि आम्ही ठरवलं भाऊ आपण आता ताकदीनं उतरायचं. मग मी ते ठरवलं. तुम्ही ज्या क्षेत्रात राहता ना त्या क्षेत्रात जबरदस्त काम करा. त्यावेळी विचार करू नका पुढचा किती नाराज होईल. तुम्ही ज्या पार्टीवर आहे त्या पार्टीवर लॉयल राहायचं. कारण शेवटी तुम्ही काम करत असताना तुमचं नाव कधी होणार तुम्ही प्रचंड करणार. त्यावेळी तुम्ही जर एखाद्याचा विचार केला पुढचा नाराज होईल काय, पुढचा दुखावेल काय, जसं की आता लोकसभेला काही जण म्हटले तर एवढी काय पळतात, ह्यांना काय असं घबाड मिळलंय का किंवा काय झालंय का, ह्यांना लगेच पुळका कसा काय दरीशील मान्याचा आला, एवढी मैदानात पुढे नाचते तीच काय गीत काय करतात. बरोबर. तशी म्हणणारे ते तिथंच राहतात, त्याच खोलीत त्याच घरात फक्त त्याच विश्वात. मला माझं व्यासपीठ तयार करायचं आणि व्यासपीठ ही निवडणुकीची एक संधी असते. निवडणूक हे व्यासपीठ देतं आणि ते जर तुम्ही गमावलात तर तुम्ही राजकारणात आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही. कोणी राजकीय पोरगा असू दे ते जे गड्स त्याला दाखवायचे असेल तर ती वेळ असते निवडणूक. आणि त्यावेळी जर तुम्ही रुसून फुगून घरात बसला माझे हट्ट पूर्वान हट्ट इकडे गेले तोपर्यंत तिसरा येऊन ताट जेवणाचा हाणून जाणार. तुम्ही त्या ताटाकडे लांबून बघाय तुम्हाला लोक म्हणणार अहो या की बसा की जेवा की नको चांगलंच नाही बघतोच आवडलंच नाही हे नाही तिसरा येऊन खाऊन जाणार. विषय संपला. हे राजकारणातला. त्यामुळं माझं वय आज 35च्या घरात पोचलं. मला कुठेतरी माझं ओपनिंग करायचं होतं राजकारणाचं. म्हणून मी ठरवलेलं की ज्यावेळी तिकीट जाहीर झाली त्यावेळी धैर्यशील दादांना मी फोन केला. बोललो दादा मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे. मी ह्याचा विचार नाही केला की आमच्या मागे किती येतील. आम्ही मैदानात उतरलो लोक जुळत गेली. लोक ऑटोमॅटिकली जुळतात. लोकांना एक गट प्रवाह कधी आयुष्यात नको असतो पण दुसऱ्या गट प्रवाहाचं जर कोण नेतृत्वच करणार नसलं तर माणसं जाणार कुणाकडे. नेतृत्व कोण पण करू दे लोक त्याच्या मागणं जातात. ती संधी आम्हाला लोकसभेत गावली. आम्ही नेतृत्व केलं. विधानसभेत तशीच तुम्ही म्हणताय तशी सेम. विधानसभेत आम्ही कोणाचा विचार नाही केला. विधानसभेत आम्ही एकच विचार केला की आपल्याला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सतीश देशमुख असतील तिकडे आदरणीय निशिकांत दादा असतील ह्या दोघांसाठी मला प्रचंड काम करायचंय. राष्ट्रवादीतली काय मंडळी खूप माझे जवळचे मित्र आहेत. आमच्या स्वप्नीलचे इस्लामपुरातले मोसेनचे मित्र आहेत. ते म्हटले अरे दादांचं राहिलं पण सागरच एवढं कडक बोलतोय काय भाषण काय असं असतंय का राहून काय धुळा केलाय त्यानं चालतंय का असं एवढं कडक. मग मला मोसीन संध्याकाळी जेवताना मी मोसीनला ती म्हणलो आता जे आपण स्वीकारलंय काय स्वीकारलंय राजकारणातलं समाजकारण करायचं बरोबर त्यात मागं सोडून काय उपयोग. मग स्वीकारलेलं न बरं स्वीकारायचं तर पर्याय नाही. विधानसभेच्या टायमाला शिराळा विधानसभा मतदारसंघासाठी आदरणीय सदाभाऊंनी तुमचं नाव पुढे केलं होतं किंवा वरिष्ठ शिष्टमंडळामध्ये त्या ठिकाणी सागर खोत हा एक चांगला आहे आणि त्याच्या संदर्भात विचार करावा असं एक सदाभाऊंनी मांडलं होतं असे आम्ही ऐकलंय. त्यामध्ये कितपत एकदम खरं सांगतो. भाऊंनी लोकसभेची इच्छा व्यक्त केली हीच इच्छा. आम्ही कुठली इच्छा व्यक्त केली नाही आणि केली तर एकदम स्पष्ट बोलणारा मी आहे. आम्ही कुठलीही विधानसभा ह्यावेळी मी मागितली नाही ना वाळवाना. आता उलट शिराळचा विषय आला तुमच्या डोक्यात पण खरं सांगतो मला वाळव्यासाठी विचारलं गेलेलं. कोणी विचारलं हे सांगत नाही पण मला विचारलं गेलं. भाऊंना विचारलं की तुमचा मुलगा पण सक्रिय आहे अग्रेसिव्ह असतो चांगला वक्ता आहे आणि आपण त्याला वाळव्यातनं उभा करूया का. कदाचित त्यामुळे आज पडळकर म्हणत असावेत. अच्छा. मला त्यावेळी मी भाऊंना सरळ सांगितलं नाही. आता माझ्यापेक्षा सक्षम मला दादा वाटताय निशिकांत दादा. मी स्पष्ट आणि क्लिअर बोलणारा व्यक्ती आहे विशालजी. माझ्यापेक्षा म्हणतो दादा भाऊ स्पष्ट वाटतात मला आणि आपण सगळ्यांनी ताकदीनं दादांचा प्रचार करायचा. निशिकांत दादांचा 1% मागं फिरायचं नाही असं आम्ही त्यावेळी ठरवलं. आणि पदवीधर मात्र मी स्वतःहून इच्छा व्यक्त केली. एक आमदारकीच तुम्ही म्हणत असाल तर त्याला कारण एक आहे पुणे पदवीधर मधून तुम्ही इच्छुक आहात बरोबर. त्याला कारण काय आहे बघा आमची चळवळ आहे 5 जिल्ह्यात. म्हणजे काय लोक म्हणतात ह्यांचं काय आहे ह्यांना कोण विचारतंय असं नाही. कोण विचारत नसतं तर भावना 5 लाख मतं पडली नसती. लोक मन चांगलं लागतं. उसना उमेदवार होतो 15 दिवस ते 20 दिवसात जाऊन 10,000 मतं बागलीत घेतली. 10,000 मतं पडली म्हणजे एक 20 दिवसात माझा स्वभाव काय ते तिथल्या लोकांना पटला असेल. तर भाऊंनी माढा लोकसभा लढवल्यामुळं सोलापूर जिल्ह्यातले काय तालुके भाऊंचं पुणे जिल्ह्यातला दौंड तालुका असेल आंबेगाव तालुका असेल खेड तालुका असेल चाकणचा भाग असेल तिकडे शिरूर तालुका असेल तिकडे एक चांगलं संघटन आहे. तोडकं मोडकं आहे पण खूप छान आहे. मग आमच्या माणसांना किती भारी वाटेल ज्यावेळी त्यांच्याच नेत्याचा मुलगा उभा राहतोय आणि जो आमच्या संपर्कात आहे. दुसऱ्याला मतदान करण्यापेक्षा मला करायला काय वाईट आहे. म्हणून मी पदवीधर का निवडलं कारण आमचे 5 जिल्ह्यात तुमच्या खाली पाक चंदगड पासून ती इकडं पुणे जिल्ह्यातल्या शेवटच्या एंड पर्यंत जरी तुम्ही विचार केला मंचर पर्यंत आमचा कार्यकर्ता आहे रयत क्रांती संघटनेचा. भाऊंचा एक सवंगडी आहे आणि त्याचा मुलगा आज एज्युकेशन घेऊन कुठेतरी डिग्री घेऊन पात्र आहे. तो माझ्या संपर्कात आहे. ह्यातनं मला बांधणी करायचं आहे. भविष्यात ते पण तसंच होणार.
तुम्ही जसं म्हणताय सभेला माणसं कुठे येतात, तसं माझं झाल्यावर म्हणतात अरे हे उभा राहिलं मत कशी पडली? मताला माणसं असं कुठं कसं आली? झालं? त्यावेळी अरे ह्यांना काय ना माणसं, असं होत नसतं. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणूस बरोबर तिची मांडणी करून संघर्ष करत असतो. मी कृतीला जास्त मानणारा माणूस आहे, मला कृती करायला आवडते. आज एखादी गोष्ट मी वाचली की उद्या मी ते आत्मसात करतो. तुम्ही खूप वाचताय पण त्याचा तुम्ही उपयोग करत नाही, काही उपयोग नाही अजिबात. अच्छा. त्याच्यामुळे ते तुम्ही इट शुड बी अप्लाय केलं पाहिजे. म्हणजे ती म्हणच आहे बघा, रीडिंग इज नॉट इनफ, इट शुड बी अप्लाय इट. बरोबर. अदरवाईज एका बगड्याच्या पाठीवरचं पाणी आहे ते. नक्कीच. आता येणाऱ्या म्हणजे ज्या निवडणुका आहेत किंवा हा जे वर्ष आहे इथून पुढचं, हे निवडणुकांचं वर्ष आहे आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. त्यामध्ये तुमची कशा पद्धतीने वाटचाल असणार आहे? आता कसं आहे की आपला रयत क्रांती संघटना हा पक्ष आपला आणि संघटना आमची वेगळी आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर आहोत. आम्हाला त्यांचे विचार पटतात. पहिल्यापासून भाऊ काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचारसरणीच्या विरोधातलं भाऊंचं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळं तालुक्यातली सगळीच नेते मंडळी जे राष्ट्रवादी पार्टी शरद पवार साहेब त्या पार्टीच्या विरोधात जी मंडळी सगळी काम करतात, ह्या सगळ्यांना वरिष्ठ लेवलला भाऊ वगैरे बसून एकत्रितरित्या आपल्या टोटल तालुक्यामध्ये, वाळवा तालुक्यात जर केलं तर 11 जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत. त्याच्यामध्ये जिथं जो माणूस कॅलिबर आहे तो माणूस सगळ्यांनी मिळवून त्या ठिकाणी ठरवावा की जेणेकरून चांगली जिल्हा परिषदेवर आपली सत्ता यावी. आणि इथं तुमच्या मनातला जो डाऊट आहे अंतर्गत घडामोडी घडण्यापेक्षा त्यात कुणाचा फायदा नाही, त्यात सगळ्यांचाच तोटा होणार. तसं करायला गेलं तर त्यात सगळ्यांचाच तोटा होणार. आणि तो तोटा न होता माझं मत आहे, जर पुढे बलाढ्य ताकद आहे वाळवा तालुक्यात, ती ताकद आपल्याला थांबवायची असेल तर ह्या निवडणुकीमध्ये ह्या वरिष्ठ सगळ्याच विरोधकांनी एकत्रित येऊन एक मतदारसंघ चांगल्या उमेदवाराला त्या ठिकाणी सोडावा. तुम्ही जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहात, मात्र नेमका मतदारसंघ तुम्ही कोणता निवडणार आहे? आता हे असं झालं एकदम कोड्यातला प्रश्न आहे, पण खरं सांगतो की मी ज्यावेळी जिल्हा परिषदेचं आरक्षण जाहीर होईल, म्हणजे ओपन मतदारसंघ पडेल, कुठले ओपन पडतील त्याच्यावरती मग ते ठरवलं जाईल. तसे आपल्याला मतदारसंघ आता लढवायला प्रत्येक ठिकाणी एखादा सक्षम माणूस आहे. प्रत्येक झडपीमध्ये आपल्या मनामध्ये सुद्धा 1-2-3 जिल्हा परिषद मतदारसंघ असतात, पण ते जर योगायोगाने आपल्याला जे पाहिजे त्या आरक्षणातनं सुटले नाहीत तर इच्छा असून काय. पण मला वैयक्तिक म्हटलं तर मी मागच्या वेळी बागणी मतदारसंघ मी लढवला आणि मी ह्यावेळी बागणी मतदारसंघात आणि वाटेगाव या दोन्हीत जर समजा ओपनही पडले दोन्ही तर मी 100% वाटेगाव लढवणार. आणि जर वाटेगाव ओपन नाही पडला आणि बागणी ओपन पडला तर मी लगेच काय तो निर्णय सांगू शकत नाही. ते बसून ते मग सगळे भाऊ वगैरे ठरवून बागणी लढवायला तुम्हाला म्हणजे काय हरकत असू शकते? कारण मागच्या वेळी 2 नंबरची मतं तुम्ही घेतली होती. अवघ्या मी 60 मतांना पडलोय आणि तिथल्या लोकांना ती हळहळ आहे. आणि मला कधी कधी वाटतं की तो ऍज कम्पेअर वाटेगाव पेक्षा मला इझी मतदारसंघ आहे, खरं सांगतो मी. आणि वाटेगाव सुद्धा आता खूप इझी आहे, पण तरी सुद्धा असं मला मन म्हणतं म्हणून ना, इकडचे लोक म्हणतात इकडं तिकडचे तिकडं, पण तिकडे कसं आहे जर दोन्ही ओपन पडले तर मग आपण एकाच ठिकाणी राहिलं पाहिजे. तर माझा हा घरचा मतदारसंघ येतो शेवटी, म्हणजे माझं गाव त्या मतदारसंघात येतं. मला ते मागच्या वेळी मी स्वतः अनुभवलंय. एकाच गावात विरोधकाला लीड पडून 9 गावात आपण प्लस असून जर मायनस जातो, कारण का तर आपलं तिकडे गाव नाही. त्यामुळे स्थानिकचे पण मुद्दे, स्थानिक गावातला माणूस बघून सुद्धा मतदान होतं. पण मी आज बागणीकरांना बागणीचाच वाटतो, असं काही नाही मी बाहेरचा वाटतो, पण त्याच्यावरती मी परफेक्ट विचार करून त्यावेळी निर्णय घेईन. पण जर वाटेगाव ओपन पडलं तर माझी 100% इच्छा आहे त्या मतदारसंघातनं महायुतीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी ती निवडणूक लढवायची. आता गेल्या अनेक निवडणुकांपासून आपण बघतोय की युतीमध्ये काय काय घटक त्या ठिकाणी निवडणुका लढवत असतात. मात्र तुम्ही आता भाजपचे घटक आहात, तुम्ही रयत क्रांती संघटना म्हणून लढणार आहात की युती म्हणून लढणार? आता इथे कसं मागच्या वर्षीपासून आपण दरवेळी बघतोय, इथं ज्यावेळी निवडणूक होते त्यावेळी कमळ हे चिन्ह आजपर्यंत मला वाटतं नाही घेतलेलं. आपण ज्यावेळी निवडणूक लढवायचा विषय येतो त्यावेळी सगळे म्हणतात की एक महाविकास आघाडी, इथल्या महाविकास आघाडी ती वरची वेगळी, आणि इथं आपली तालुक्यातल्यासाठी एक महाविकास आघाडी आपण करू. त्या विकास आघाडीच्या माध्यमातून आपण निवडणूक लढवू. कारण कोण सेनेचा असतो, कोण भाजपचा आहे, कोण आम्ही रयतचे आहोत, कोण त्या ठिकाणी RPIचा असू शकतो, कोण एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा असू शकतो. तर ते सगळं व्यवस्थित जुळून आलं पाहिजे.
मग असं झालं पाहिजे की पक्षवाईज जागा सोडून त्या त्या पक्षाला त्यांचे चिन्ह उभा करायला अधिकार दिला पाहिजे. पण ते मी कोण ठरवणार? ही ते जे वरची मंडळी म्हणजे त्यात भाऊ असतील, गौरव नाईकवडे असतील, आदरणीय सम्राट बाबा असतील, राहुल महाडिक असतील, तिकडे खाली आमचे भीमराव अण्णा असतील. कारण मी त्या फळीत अजून मला मानत नाही. मी आपलं बी फ्रँक आणि एकदम खरं सांगतो. कारण भाऊ ते सगळं बघतात राजकारण त्या लेवलला ह्या सगळ्यांच्या सोबतीला. बरोबर. त्याच्यामुळे त्यांनी बसून त्यावेळेला जर ठरवलं की बाबा इकडे आमचे सीबी आप्पा असतील की नाही बाबा आता महत्वाचं म्हणजे सतीशभाऊ देशमुख आपले आमदार त्यांचाही आता वाटा राहणार इकडे, त्यांचाही मतदारसंघातली गावं येतात, कोण उमेदवार, त्या सगळ्यांनी बसून त्या ठिकाणी व्यवस्थित ठरवावं की बाबा आपण चिन्ह घ्यायची तर मग कसं कुणाला मतदारसंघ सोडायचे काय मी म्हणलो तसं. आता मागच्या अनेक निवडणुकांपासून आपण बघत आलो की ह्या महायुतीमध्ये जे घटक आहेत, मग ते भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, त्यातला वाळवा आणि शिराळा तालुक्यातले जे नेते मंडळी आहेत ते म्हणजे एकत्रित किंवा एक दिलानं. आता कसं असतं, मगाशी तुम्ही एक माझा प्रश्न पूर्ण सॉरी हा की ते नेते मंडळी एकत्रित येत नाहीत किंवा आता विधानसभेला आपण नेते एकत्रित आले होते, मात्र कुठंतरी एक दिलानं एकमतानं काम होत नाही, मग कोणतरी बाजूला जातं किंवा काहीतरी त्यामध्ये मिठाचा खडा पडला जातो. मात्र आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये तुम्ही सगळेजण एक दिलानं एकमतानं एकत्रित होणार का? आता कसं आहे की बघा, मग सांगितलं तिकडे आदरणीय दादांचे निशिकांत दादा पण आहेत, त्यांनाही ते सगळं विचारात घेऊन केलं पाहिजे. होणार, पण सगळ्यांनी कसं असतं, आता मला जेवढं कळतं बघा राजकारणात, समजा आता वाळव्याचा विषय निघाला, वाळवा पूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघाचा विषय निघाला, तर साहजिक आहे सगळ्यांना कळलं पाहिजे की तिथं गौरव भाऊ त्यांची ताकद पण चांगली आहे, त्यांचं स्वतःचं गाव येतं, मोठा गावाचं मतदान आहे, ते त्या पंचकृषीतले एक मोठे नेते आहेत, म्हणजे तालुक्याचे पण त्या पंचकृषीत सुद्धा. तर त्यांनीच तो निर्णय घेतला पाहिजे. बरोबर. पहिली गोष्ट, शिकडे समजा आपला पेठ मतदारसंघ असेल, इलूर असेल, तर तिथं आदरणीय दोघे माडिक भाऊ आहेत, त्यांना विचारात घेऊनच केलं पाहिजे जे ते म्हणतील ते, म्हणजे तरच ते मिटणार असतं ना. इकडे आमचा स्वतः घरचा येतोय वाटेगाव, तिथं आम्ही विचारात घेऊन केलं पाहिजे. आता जे हे सोडून जे इतर मतदारसंघ आहेत, बोरगाव म्हणतात तर भले जितेंद्र भाऊ आहेत, एक भूमिका कायम ते सुद्धा आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या विरोधातली घेऊन लढतात, त्यांनाच तिथं मतदारसंघात विचारात घेतलं पाहिजे. उगीच काहीतरी करून बालिशपणा असं नाही चाललं असं मला वाटतं. मग हे सोडून जे राहिलेले मतदारसंघ असतात, भले रेटरे हरणाक्ष असेल, इकडे सीबी आप्पांना त्यांचा कामेर आहे, पण रेटरे हरणाक्ष असेल, तिकडे चिकुर्डे असेल, तिकडे बावची असेल, तिकडे तरी बागणी सुद्धा मी तरी म्हणतोय असेल, बावची झाला, हा बरोबर, एवढे रेटरे हरणाक्ष झाला. ह्या मतदारसंघात मग हिनी बसून ठरवावं बरोबर की आपण काय करून कसं मिटवलं पाहिजे, कुणी कुठली जागा का काय ते, आणि ह्या ज्या मेन प्रॉब्लेम जागा आहेत त्याच्यात असं जर झालं तर ठीक, पण असं नाही झालं तर मी मगाशीच म्हणतोय ना, त्यात भले कोणाचंच होणार नाही. बरोबर. आता हा झाला झडपीचा विषय किंवा जिल्हा परिषदेचा विषय. आता नगरपालिकेच्या सुद्धा निवडणुका लागणार आहेत आणि आष्टा असेल किंवा इस्लामपूर असेल, ह्या अत्यंत तालुक्यातल्या महत्वाच्या नगरपालिका आहेत. मग ह्या नगरपालिकेसाठी तुमचं कसं धोरण आहे? पाठीमागे तुम्हाला म्हटलेलो, आपली बाईट झाली धैर्यशील दादा निवडून आल्यानंतर, त्यावेळी मी सांगितलं तुम्हाला की इस्लामपुरात 2 ते 3 जागा तरी आम्ही ताकदीनं लढवणार आहे. त्यावेळी मी हेच स्पष्ट बोललेलो. पण जर आम्हाला तसं 2-3 जागांना सन्मान, बघा उगीच काय मी 28 लढवतोय मग मला किती कॉम्प्रोमाइज करताय, स्पष्ट बोलायचं म्हणजे त्यांनी त्यात मार्जिन पण टाकू नये. 3 मध्ये अजून 2 कमी करा, 1च घ्या, भानगड नाही. 28 मध्ये तर मी म्हटलो ना तुम्हाला, 2-3 घेऊन फर्म राहायचं, त्याच्यात हालायचं नाही, म्हणजे योग्य मागणी करायची. नाही मिटलं ते तर त्यावेळी 28 गडी गावत्यात उभा करायला. जिल्हा परिषदेला तसं नाही मिटलं, 11 गडी गावत्यात उभा करायला, 11 ठिकाणी 11 उभा करायचे रयत क्रांती संघटनेचे. हे कुठेतरी माहितीत बंडखोरी केल्यासारखं होईल. बंडखोरीचा काय संबंध? सगळ्यांना स्वतःचं अस्तित्व दाखवायचं जर वाटत असेल, म्हणजे एक विषय झाला हो, याचा अर्थ काय नाही लगेच मी लढवलं. पण जर आता तुम्ही मला सांगा विशाल शेठ, पटलं तरी पाहिजे. बरोबर. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीमध्ये सन्मानच नाही मिळला तर तुम्ही तुमचा सन्मानाचा त्याग करणार आहे, बरोबर, स्वाभिमानाचा त्याग करणार आहे का? नाही करू शकत. त्यावेळी मग भले बाबा माझी सवंगडी फाटकी असतील, पण त्यांना मैदानात घेऊन उतरलं पाहिजे. जे हक्काचं आहे तेवढं तरी मिळालं पाहिजे. ह्या माझं एवढंच म्हणणं आहे की आबाळ तरी आम्हाला आकाश मागायचं नाही, आबाळ मागायचं नाही, त्याच्यातला छोटासा कुठंतरी कोपरा असेल तो द्या, जेणेकरून तो कोपरा आम्ही परफेक्ट करून राहिलेला 3 पाव चेहरा आहे तो तुम्ही सगळी मिळून आणि कंप्लीट करा, मग सगळा पाव व्यवस्थित तयार होईल. तर नक्कीच आपण एकंदरीत सगळ्याच विषयावरती
कदाचित चर्चा केलेली आहे, असा कुठला विषय त्या ठिकाणी बाकी राहिलेला नाही. तर हे होतंय सागर खोत यांनी त्यांचं अगदी बालपण असेल किंवा शालेय जीवन असेल तिथून समाजकारण, राजकारण आणि आता एक चांगल्या स्टेजवरती ते आहेत. आणि अशा पद्धतीचा त्यांचा आपण जीवन प्रवास असेल किंवा येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये त्यांचं राजकीय धोरण कशा पद्धतीनं असणार आहे या सगळ्या संदर्भात आज आपण त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. धन्यवाद सागर भाऊ, आपण AV9 मराठीशी बोललात आणि त्याबद्दल वेळ दिला. तुमचं खूप खूप धन्यवाद. अरे थँक्यू सो मच, खूप खूप आभार आहे. थँक्यू, धन्यवाद. चांगला उपक्रम तुम्ही राबवला त्याबद्दल तुम्हालाही खरंच शुभेच्छा की एक आपल्या तालुक्यामध्ये एक तुमच्या AV9च्या माध्यमातून एक व्यासपीठ मिळतंय मला पण आणि सगळ्यांना विचार मांडायसाठी. जे नवीन नवीन मी तुमचे आधीमध्ये प्रोग्राम बघत असतोय तर मला खरंच भारी वाटतं की तुम्ही आपल्या तालुक्यातले एक बहुजन समाजातली मुलं एक चांगला उपक्रम हातात घेऊन तुम्ही एक चांगले इंटरव्ह्यू असेल किंवा वेगवेगळे उपक्रम तुम्ही हातात घेऊन ते लोकांसमोर नेता, लोकांचे प्रश्न सुद्धा तुम्ही मांडता आणि त्याबद्दल खरंच आपल्या ह्या AV9चं आणि तुमचं मी मनापासून खरं तर अभिनंदन करतो. तुम्हालाही माझ्या रयत क्रांती संघटनेकडून, खोत कुटुंबाकडून मनापासून तुमच्या भावी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. नक्कीच आमच्या कामाचं कौतुक केलं त्याबद्दल तुमचं सुद्धा धन्यवाद. थँक्यू.